चोपडा तालुक्यातील मालापूर येथे रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभार, गावातील नागरिकांनी दिले तहसीलदारांना निवेदन। दोनदा परवाना रद्द करून सुद्धा त्याच रेशन दुकानदाराला परवाना, पुन्हा पुरवठा विभागाचा गलथान कारभार। चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेशनिंग धान्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। शासनाने मंजूर केलेला धान्यसाठा लाभार्थ्यांना पुरेपूर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। शासनाकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्यातून प्रत्येकी 2-2 किलो धान्य कमी करून रेशन दुकानदारांना वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला। काही ठिकाणी नागरिकांच्या रेशन कार्डावरील धान्याचा कोटा आणि प्रत्यक्षात मिळणारे धान्य यामध्ये तफावत असल्याचेही समोर आले आहे। चोपडा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी वारंवार लेखी व तोंडी तक्रार करूनही पुरवठा विभागाचे अधिकारी अजूनही सुस्त असल्याची भावना व्यक्त होत आहे। रेशन दुकानदारांची तपासणी करण्यासाठी अधिकारी पुढाकार घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तसेच अधिकारी आणि पुरवठादार यांच्यात साटेलोटे आहे का असा सवालही उपस्थित केला जातोय। वरिष्ठ अधिकारी केवळ क्रॉस चेकिंगच्या नावाखाली शासनाचा डिझेल खर्च करून घेतात आणि रजिस्टरवर शेरा मारून निघून जातात अशी टीका नागरिकांकडून करण्यात आली। आतापर्यंत क्रॉस चेकिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार का केली नाही असा प्रश्नही नागरिक उपस्थित करतात। मालापूर येथील आदिवासी बांधवांनी रेशनिंग विरोधात तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीची दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। दादा कशासाठी आले आपण? आम्ही रेशन संदर्भात तक्रार देण्यासाठी तहसील कार्यालय चोपडा येथे आलेलो आहोत। मालापूर येथील रहिवासी आहोत आम्ही। मी सामाजिक कार्यकर्ता विकेश सुमार्या पावरा। तर चोपडा तालुक्यामध्ये जेवढेही रेशन दुकान आहेत त्यावर भोंगळ कारभार चालू असल्या दिसून येत आहे प्रशासनाला। तरी हे रेशन पुरवठा शाखेचे कार्यकारी अधिकारी हे रेशन दुकानदारावर धाड न मारता किंवा त्यांची चौकशी न करता सरासर रेशन लाभार्थ्यांवर अन्याय करीत आहेत। रेशन दुकानदार हे मनमानी कारभार करून महिन्यान रेशन हे गडप करीत आहेत। काही ग्राहकांना मिळत नाही का? काही ग्राहकांना, संपूर्ण ग्राहकांना वेळेवर मिळत नाही आहे आणि जे रेशन कार्डावर आयुष्यमान भारत लाभ कार्ड म्हणून भेटतं त्याच्यावर केव्हासुद्धा गरीब आदिवासी लोकांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे। शासनाचे कुठलाही लाभ मिळत नाही। शासनाचा कोणताही लाभ आदिवासी व गरीब लाभार्थी कुटुंबांना मिळत नाही आहे। याच्या आधी आपण तक्रार दिली? याच्या आधी आम्ही आमच्या गावाच्या परवाना जे धारक आहे भीमसिंग जयराम पावरा 2019 पासून आम्ही अर्ज देत चालवलो आहे। 2 वेळेस त्याचा परवाना रद्द झालेला असून प्रशासनाने 27/3/2025 रोजी आपल्या मालापूर गावामध्ये विजिट दिले असता नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी यांनी त्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारले असता त्या ठिकाणी आदिवासी बांधवांनी विविध प्रकारचे रेशन संदर्भात त्यांना माहिती दिली असता 2 महिने उलटूनही त्याच्यावर कारवाई न करता परत त्याला परवाना देण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा व त्या आदिवासी बांधवांना वेळेवर रेशन मिळावं, त्यांचे रेशन KYC करून मिळावं आणि आरोग्य संदर्भात असो किंवा शैक्षणिक संदर्भात असो सर्व सुविधा त्यांना मिळावा हीच प्रशासनाला विनंती करत आहोत। यापुढे जर काही अर्जाची दखल घेतली गेली नाही तर आम्ही सर्व गावकरी आमरण उपोषणाला बसू।